सियावर रामचंद्र की जय. विरूपाक्ष आणि लक्ष्मणाच्या मधलं घनघोर युद्ध विरूपाक्षाच्या मृत्यूने संपतंय. लक्ष्मण विरूपाक्षासोबत लढाई करण्यात गुंतलेला आहे. रावणाच्या एकेका वीराचा असा अंत होतो आहे आणि याच वेळी 4 राक्षसवीरांनी रामचंद्रांना घेरलंय. लक्ष्मण विरूपाक्षासोबत गुंतलाय. रामचंद्र अपने बस की बात नाही हे कळालंय. जेव्हा एकट्याच्या क्षमतेची गोष्ट नसेल तेव्हा 4 जण मिळून आपण रामचंद्रांना घेरू शकतो आणि रामाचा पराभव करू शकतो असं 4 राक्षसांना वाटतंय. त्यातला एक आहे अग्निकेतू, दुसरा आहे रश्मिकेतू, तिसरा आहे मित्रघ्न आणि चौथा आहे यज्ञकोश. या अग्निकेतू, रश्मिकेतू, मित्रघ्न आणि यज्ञकोश यांनी रामचंद्रांना 4ही बाजूनी घेरलंय आणि 4ही बाजूनी रामचंद्रांवरती बाणाचा वर्षाव सुरू केलाय. काय विश्वास असतो ना लोकांना. म्हणजे बस बोलायला लावा, बोलायला लावा, बोलायला लावा, कुणालाही बोलायला लावा, हल्ला करायला लावा, म्हणजे राम जेरीस येईल. इकडूनही मारू बाण, इकडूनही मारू बाण, इकडूनही मारू बाण, संपलं काम. काय असतं, एकाचा चुकवेपर्यंत किंवा दुसऱ्याला उत्तर देईपर्यंत तिसऱ्याचा बाण लागेल आणि राम संपेल. अशी खुळचट कल्पना ठेवून हे 4 राक्षस लढायला लागलेत. बर 4ही मायावी, 4ही शक्तिशाली, परम प्रतापी, खूप नाव असलेले, त्यांच्या नावाचा मोठा दबदबा राक्षसवीरांच्या मध्ये. चौघांनी 4 दिशेने हल्ला रामचंद्रावरती सुरू केलाय. आणि हे युद्ध कधी सुरू आहे, मी कथा जरी विरूपाक्षाच्या मृत्यूनंतर सांगत असलो तरी ही लढाई सुरू आहे ते विरूपाक्षाशी लक्ष्मण लढत असताना. म्हणजे ते तिकडे अडकून टाकलंय आणि यांना चौघांनी घेरलंय. ही युद्धनीती विचित्र असते. एकाला अडकवायचं युद्धामध्ये, लांब न्यायचं. महाभारतामध्ये अशा युद्धनीती खूप झाल्यात. जेव्हा चक्रव्यूह रचल्या गेलं आणि या रचलेल्या चक्रव्यूहामध्ये महाभारतामध्ये अभिमन्यू दूर राहील या चक्रव्यूहापासून, कारण चक्रव्यूह भेदण्याची युक्ती फक्त अर्जुनाकडे होती. अर्जुन या चक्रव्यूहापासून दूर राहील याची व्यवस्था केली गेली आणि चक्रव्यूह भेदण्यासाठी घुसलेल्या अभिमन्यूला त्याला बाहेर पडता येत नाही याची माहिती असल्यामुळे त्याला घेरून मारलं गेलं. अभिमन्यूचा पिता अभिमन्यूच्या पर्यंत पोहोचू नये याची व्यवस्था केली गेली. जो योद्धा लढू शकतो तो लांब ठेवायचा आणि एकाला घेरायचं. ही जुनीच युद्धनीती, ही दानवी वृत्ती. आणि या दानवी वृत्तीतूनच लक्ष्मणाला विरूपाक्षाशी गुंतवून ठेवलंय आणि रामचंद्रांना घेरलंय. म्हणजे विरूपाक्ष जो मध्यभागातून रामलक्ष्मणावरती हल्ला करायला आला होता तो फक्त रामावरती हल्ला करायला नव्हता आला, त्याला लक्ष्मणाला गुंतवायचं होतं. आणि या लक्ष्मण युद्धामध्ये गुंतत असताना रामचंद्रावरती हल्ला करायचा होता, तोही 4-5 जणांनी मिळून. एकट्याच्या क्षमतेची गोष्ट नव्हती ना ती. या अग्निकेतू, रश्मिकेतू, मित्रघ्न आणि यज्ञकोशाने आपल्या संपूर्ण शक्तीचा वापर करून रामचंद्रांना घेरून त्यांच्यावरती वेगवेगळ्या बाणांचा प्रहार चालू केलाय. अहो, जो यांच्या बापाला म्हणजे रावणाला आवरणं शक्य नाही तो या चौघांना काय भीक घालणार आहे. आणि रामचंद्रांना तर ऋषीमुनींनी आशीर्वाद दिलेत, अस्त्र दिलेत, वेगवेगळ्या विद्या दिल्यात, त्याचाही परिणाम आहेच की. आणि दुसरी गोष्ट, रामचंद्र म्हणजे कोण? साक्षात या जगतपालक, या पृथ्वीचं, या सृष्टीचं संचालन करणारे भगवान विष्णू ना. रामचंद्रांनी एकाच वेळी 4 दिशेनं येणाऱ्या या 4ही दानवांच्या वारांचा प्रतिवार करायला सुरुवात केली आहे. एकही वार रामचंद्रांच्या पर्यंत पोहोचत नाहीये.
एकही वार पोहोचत नाहीये. अगदी काहीही करा, रामचंद्रांना धक्का पण लागत नाहीये. बराच वेळ यांच्यामध्ये हा बाणबाण खेळ चालतोय. आपण रामायणात बघतो ना, हा सोडला, तिकडून आला, गायब झाला, मग याला आश्चर्य वाटलं. असा खेळ खूप काळ चालत राहिलाय. आणि सरते शेवटी रामचंद्रांनी एक बाणी, एक वचनी, एक पत्नी रामचंद्रांनी आपल्या भात्यातल्या अशाच एका अस्त्राचा वापर करून या चौघांनाही एकाच वेळी संपवलंय. गेले, विरूपाक्षही गेला आणि हे चारही गेले. खरं तर रावणाच्या साठी या सगळ्या योद्ध्यांचं संपणं हीच मुळात एक भयंकर गोष्ट होती. मी तुम्हाला मागचे 3-4 भाग या सगळ्या योद्ध्यांच्या पतनाच्या कथा सांगतोय. आणि अगदी प्रारंभाला, या युद्धाच्या प्रारंभाला एक कथा सांगितली होती, आठवत असेल तर आठवा. ती कथा होती, इंद्रजित आला आहे आणि इंद्रजिताला सामोरा गेलाय तो अंगद आणि इंद्रजिताच्या युद्धाची ती कथा मी तुम्हाला सांगितलेली होती. आणि मी कुठे थांबलो होतो? मी तिथे थांबलो होतो की इंद्रजिताचा रथ अंगदाने मोडला आहे, इंद्रजिताच्या सारथ्याला संपवलं आहे. रथ मोडलाय, सारथ्याला संपवलंय आणि इंद्रजितावरती जोरदार आघात केलाय. त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडला की नाही माहित नाही, पण हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो की त्या इंद्रजिताचं नेमकं काय झालं. काय झालं असेल नेमकं इंद्रजिताचं? रामचंद्राने तर 4 जणांना एकदाच मारलंय, विरूपाक्षाला लक्ष्मणाने मारलंय, हनुमंत, सुग्रीव, प्रत्येक जण एकेका राक्षसाचा पाडाव करतायत. पण इंद्रजिताचं नेमकं काय झालं? इंद्रजिताचं अंगदाशी युद्ध सुरू असताना अंगदाने मोठा पराक्रम दाखवला आणि इंद्रजिताला पाडलं. त्यावेळेला इंद्रजिताला लक्षात आलं की हे आपल्यासाठी अडचणीचं ठरू शकतं. जीवावर येतं तेव्हा इंद्रजितासारखे वीर राहत नाहीत, ते पळपुटे ठरतात, पळपुटे. आणि इंद्रजित त्या युद्धभूमीवर स्वतःला अदृश्य करतो, गायब करतो. आणि हा गायब झालेला इंद्रजित युद्धभूमीवरून निघून गेलाय असं सगळ्यांना कळतं आणि अंगदाच्या कौतुकाचा सोहळा सुरू होतो. इंद्रजिताचं पळून जाणं हे स्वर्गातल्या राक्षसासाठी प्रचंड आनंददायक असतं. हा शुभ संकेत असतो की तो पराभूत होऊ शकतो. सुग्रीव आपल्या पुतण्याच्या या पराक्रमावर प्रचंड खुश आहे. स्वर्गस्थ देवदेवता अंगदाचं कौतुक करतायत आणि इंद्रजित मात्र जळफळाट करतोय, रागात आहे, प्रचंड संतापलेला आहे. त्याला, या अंगदाला धडा शिकवायचा की रामाला लक्ष करायचं, लक्ष्मणाला लक्ष करायचं, हा प्रश्न पडलाय. आणि त्याच्या कुटील डोक्यातून असंख्य विचार बाहेर येत आहेत. काय ते विचार? याच वेळी रात्रीचा समय आलाय. महाभारतासारखं या युद्धामध्ये रात्री युद्ध बंद करणे असा विषय नाहीये. रात्रीच्या वेळीही युद्ध चालू आहे. हे युद्ध कसं चालतंय? इंद्रजिताच्या मनामध्ये काय भयंकर विचार येतोय आणि तो रामायणाच्या या संपूर्ण युद्धावरती काय परिणाम करतोय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.